अहिल्यानगरमध्ये खड्ड्यात साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने एकाच वेळी 5 गाड्यांचा अपघात। या अपघातात सुदैवाने जीवितहानी नाही, मात्र वाहनांचं नुकसान। मुसळधार पावसामुळे नगर मनमाड महामार्ग जलमय। हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील शेवाळा गावात कयाधू नदीचं पाणी शिरलं। नदीचे पाणी अनेक घरात शिरल्यानं 10 ते 15 ग्रामस्थांचं स्थलांतर। तहसीलदारांची माहिती, ड्रोनच्या सहाय्याने टिपली पुराची दृश्य। हिंगोली जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे उद्योजकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान। कॉटन जिनिंग फॅक्टरीत कयाधू नदीच्या पुराचं पाणी शिरल्याने मोठं नुकसान। धाराशिवच्या भूम तालुक्यातील पांढरेवाडीत मांजरा नदीचं पाणी शिरलं। गावातील नागरिकांचं स्थलांतर करण्यासाठी प्रशासनाची तयारी। घरात पाणी शिरल्यानं अनेकांचं प्रचंड नुकसान। परभणीच्या पूर्णा तालुक्यातील चुडावा गावाला पुराच्या पाण्याचा वेढा। एका व्यक्तीसह जनावरांचं रेस्क्यू। बोटीच्या सहाय्यानं पुरात अडकलेल्यांना बाहेर काढलं। करमाळ्यामध्ये सीना नदीकाठच्या बोरगावातील 70 ते 80 ग्रामस्थांचं रेस्क्यू। ग्रामस्थांना होडीच्या सहाय्याने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील एकुर्के गावात 25 जणांचं कुटुंब उघड्यावर। पुराचं पाणी घरात शिरल्यानं प्रचंड नुकसान। जीवनावश्यक वस्तूंची पुराच्या पाण्यामुळे नासाडी। कुटुंबातील महिलेला अश्रू अनावर। सोलापूर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये आज सुरू राहणार। पूरस्थितीच्या अनुषंगाने ही कार्यालये सुरू ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। 8 दिवस कुठे होतात? सोलापूर जिल्ह्यातल्या उंडर ग्रामस्थांचा सदाभाऊ खोत यांना संतप्त सवाल। ग्रामस्थांच्या रोषानंतर सदाभाऊ खोत यांनी काढता पाय घेतला। सदाभाऊ खोतांना आता तर हाकलून लावलंय। यापुढे जनता त्यांना तुडवल्याशिवाय राहणार नाही, बच्चू कडूंची टीका। आज राज्यातील 6 जिल्ह्यांना हवामान विभागाकडून रेड अलर्ट। मुंबई, ठाणे, नाशिक, पालघर, रायगड आणि पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा। तर रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला 30 सप्टेंबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा। राज्य आपत्कालीन कार्यकेंद्राकडून देण्यात आली माहिती। नागरिकांना सतर्कता बाळगण्याचं आवाहन। मुंबईसह उपनगरात रात्रभर मुसळधार पाऊस। विजांच्या कडकडाटासह कोसळला पाऊस। दिवसभर मुसळधार पाऊस कोसळण्याचा हवामान खात्याचा इशारा। वसई, विरार आणि परिसराला रात्रभर मुसळधार पावसाने झोडपलं। वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला। शहरातील सखल भागात पाणी साचलं। मीरा भाईंदर आणि परिसरातही रात्रभर मुसळधार पाऊस। सतत पाऊस पडत राहिल्याने सखल भागात पाणी साचायची शक्यता। नांदेडच्या आसना नदीला पूर आल्यामुळे हायटेक सिटीत पाणी शिरलं। हायटेक सिटीतून 25 नागरिकांना अग्निशमन दलाने रेस्क्यू केलं। महापालिकेकडून मदत आणि बचाव कार्य सुरू। जळगावच्या चाळीसगाव तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपलं। पाटणदेवी परिसरातील डोंगरी नदीच्या उगमस्थानावर मुसळधार। डोंगरी नदीला महापूर। शहरातील अनेक सखल भागात पुराचं पाणी शिरलंय। मुसळधार पावसाने जळगावच्या चाळीसगाव तालुक्याला झोडपलं। हजरत पीर दर्गा परिसर पूर्ण पाण्याखाली। अग्निशमन दलाच्या गाडीचे सायरन वाजवून लोकांना सतर्क करण्याचा प्रयत्न। अहिल्यानगरमध्ये राष्ट्रीय महामार्गावरील पुलावरून पाणी वाहू लागल्याने नगर पाथर्डी मार्गावरील वाहतूक बंद। रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा। उत्तर अहिल्यानगरात ढगफुटी सदृश पावसाने दाणादाण। राहता शहरातील व्यापाऱ्यांच्या गाळ्यामध्ये पाणी शिरल्यानं मोठं नुकसान। दुकानांमध्ये पाणी बाहेर काढण्याचं काम प्रशासनाकडून सुरू। जळगावच्या पाचोरा भडगावमध्ये कोणतेही निकष न लावता ओला दुष्काळ जाहीर करा। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांची मागणी। जळगाव विमानतळावर मुख्यमंत्री फडणवीसांना किशोर पाटलांनी दिलं निवेदन। 2029 पर्यंत मी राज्यातच काम करावं, पक्षाची इच्छा। पुढील काही वर्षांसाठी विकासाच्या योजना केंद्राला दिल्या। पत्रकारांसोबतच्या गप्पांवेळी मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। बीएमसी महायुती एकत्र लढणार। ठाण्यात शिवसेना स्वतंत्र लढू शकते, तर पुणे पिंपरी चिंचवडमध्ये शिंदेंसोबत तर दादा स्वतंत्र लढणार। पत्रकारांसोबत गप्पांवेळी मुख्यमंत्री फडणवीसांचं हे वक्तव्य। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुतीतच लढवू। अपवादात्मक ठिकाणी वेगळं लढण्याचा विचार करू। मंत्री गिरीश महाजनांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर प्रतिक्रिया। दसरा मेळाव्यानिमित्त ठाकरेंच्या सेनेची मातोश्री समोर बॅनरबाजी। एक मैदान एक आवाज, ठाकरे ब्रँडचा आवाज घुमणार अशा आशयाचे बॅनर झळकले। भायखळा रेल्वे स्टेशन परिसरात आय लव्ह मोहम्मदचे बॅनर। आय लव्ह मोहम्मद पोस्टरच्या वादावरून यूपीच्या बरेलीत लाठीचार्ज झाला होता। मुंबईतील भायखळ्यातही हे पोस्टर झळकले।
भायखळा रेल्वे स्टेशन परिसरात आय लव्ह मोहम्मदचे बॅनर झळकले. वार्तांकन करताना माध्यम प्रतिनिधींना शिवीगाळ आणि धमकी बॅनर लागलेल्या परिसरातील नागरिकांकडून देण्यात आली. नालासोपाऱ्याच्या पेल्हार विभागात आय लव्ह मोहम्मदचे बॅनर झळकले. वसई विरार शहरात राजकीय वातावरण तापलंय, तर संबंधितांवर कारवाई करण्याची भाजपच्या स्थानिक युवा मोर्चाच्या सचिवांची मागणी. बीडमध्ये होणारा ओबीसी महामेळावा रद्द. मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे ओबीसी मेळावा रद्द. मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत समता परिषद आणि ओबीसी संघटनांच्या वतीने मेळावा पार पडणार होता. लक्ष्मण हाकेंवर हल्ला करणाऱ्या 3 अज्ञातांविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल. अहिल्यानगर पोलिसांनी 3 आरोपींना ताब्यात घेतलं. ओबीसी मेळाव्यासाठी जात असताना लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर हल्ला झाला होता. असल्या भिकार लोकांकडे लक्ष द्यायला मला वेळ नाहीये. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी हल्ला करून घेतला असेल. हाकेंवरील हल्ल्यावर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. लक्ष्मण हाकेंवर हल्ला करणाऱ्या 3घांना अहिल्यानगर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मुख्यमंत्री फडणवीसांचा आंदोलक दीपक बोऱ्हाडेंशी फोनवरून संवाद. 11 दिवसांपासून दीपक बोऱ्हाडेंचं जालन्यामध्ये आमरण उपोषण सुरू आहे. धनगर समाजाला एसटीतून आरक्षण देण्याची मागणी. चर्चेला या मार्ग काढू, फडणवीसांचं आश्वासन. अकोला शहरात मुसळधार पावसामुळे नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ. शहरातील जुना कॉटन मार्केटमधील नाल्यात 1 जण वाहून गेला. वाहून गेलेल्या व्यक्तीचा शोध सुरू. कोल्हापूरच्या रिंग रोड परिसरात गटारात वाहून जाणाऱ्या लहान भावाला वाचवताना मोठ्या भावाचा मृत्यू. गटारातील चेंबरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती. साताऱ्याच्या खटाव तालुक्यातील आंबवडे ते गोरेगाव दरम्यान असलेल्या पुलावरून 1 जण वाहून गेला. सुरेश गायकवाड असं वाहून गेलेल्या व्यक्तीचं नाव. ग्रामस्थ आणि प्रशासनाकडून शोध सुरू. साताऱ्याच्या माणमधील मसवडला मुसळधार पावसाचा फटका. मुसळधार पावसामुळे मसवड शिंगणापूर रस्त्यावर पाणी आलं होतं. शहरातील एसटी स्टँड परिसरही जलमय झाला होता. बीडच्या परळीत मुसळधार पावसामुळे गंगाखेड वडगावजवळ रेल्वेचा ट्रॅक खचला. रेल्वेच्या ट्रॅकवर पाणी साचल्याने ट्रॅक खचला. नांदेड पनवेल एक्सप्रेस तब्बल 4 तास उशिराने धावणार असल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अब्दुल सत्तारांकडून जीवनावश्यक वस्तूंचं वाटप. त्यासोबत शासकीय मदतीच्या धनादेशाचंही वाटप. सैन्यासाठी सोलार टेंट उभारणाऱ्या वांगचूक यांना अटक आणि दहशतवादी घुसवणाऱ्यांसोबत मॅच. सरकारचं हे देशभक्तीचं ढोंग आहे. उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. तर भारत पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार टाका, उद्धव ठाकरेंचं आवाहन. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्याची मागणी मी 2015 मध्ये पहिल्यांदा लोकसभेत केली. त्यानंतर सर्वपक्षीय कृती दल स्थापन झालं. माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा दावा. 2015 पासून विमानतळाच्या नावासंदर्भात कुणाला पत्र दिलं? कपिल पाटलांनी कुठली आंदोलनं केली? खासदार बाळ्यामामा उर्फ सुरेश म्हात्रेंचा कपिल पाटलांना सवाल. नवी मुंबई एकनाथ शिंदे यांची आहे आणि त्यांचीच राहणार आहे. दादागिरी कराल तर मी सोडणार नाही. मंत्री उदय सामंत यांनी नाव न घेता गणेश नाईक यांना इशारा दिलाय. खडसेंच्या जावयाचा पराक्रम पोलिसांनी कोर्टात सांगितलाय. मंत्री गिरीश महाजन यांची टीका. खडसेंच्या जावयाचे पराक्रम सार्वजनिक करायचेत का? गिरीश महाजन यांचा खडसे नाटवला. जोपर्यंत निकाल माझ्या बाजूने लागत नाही तोपर्यंत लढा देणार. सुधाकर घारेंनी महेंद्र थोरवेंविरोधात पुन्हा दाखल केली याचिका. सुधाकर घारेंची सुप्रीम कोर्टात धाव. पुण्यात युवक काँग्रेसने मतचोरी आणि बेरोजगारी विरोधात मशाल मोर्चा काढला. यावेळी वोट चोर गद्दी चोर अशी घोषणाबाजी देखील करण्यात आली. पुण्याच्या काँग्रेस भवनपासून हा मोर्चा निघाला होता. पुण्यात झालेल्या गरब्याच्या कार्यक्रमात खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक. गरब्यात आवाजाची मर्यादा ओलांडल्याने मेधा कुलकर्णीचा आक्रमक पवित्रा. इथून पुढे नियमभंग करणारे कार्यक्रम होऊ दिले जाणार नाही, कुलकर्णींचा इशारा. कॅबिनेटमध्ये सहकार क्षेत्रातील पश्चिम महाराष्ट्रातून जास्त प्रस्ताव. कोकणातून प्रस्ताव येत नसल्याचं दुःख वाटतं, अशी खंत मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केली. 10 दिवसात रस्ते सुधारा अन्यथा हिवाळी अधिवेशनात हक्कभंग आणणार. कोल्हापुरातील खड्ड्यांवरून राजेश क्षीरसागर यांचा पालिका अधिकाऱ्यांना इशारा. अहिल्यानगरमधील शनी शिंगणापूर देवस्थानाचं कार्यालय जिल्हाधिकाऱ्यांकडून सील. कागदपत्रांची हेराफेरी न होण्यासाठी हा निर्णय. विश्वस्त मंडळावर भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आलं होतं. फॅमिली प्रॉब्लेम्स, कोर्ट केस, संपत्ती वाद, शत्रूंचा त्रास, राजकारणातील समस्या, प्रेमातील अडथळे, विवाहातील त्रास, जन्मकुंडली दोष, सर्व प्रश्नांचे समाधान मिळवा गुरुजी कमलेश जोशींसोबत.